तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आपली युट्यूबची सिरीज चालू झालेली आहे, त्यामधलं हे 4थं का 5वं लेक्चर आहे. तर आता या सगळ्या लेक्चर सिरीज मध्ये आपण सगळं इम्पॉर्टंट युट्यूबला घेत आहोत आणि आपल्या बॅच मध्ये सगळंच इम्पॉर्टंट आणि अनइम्पॉर्टंट म्हणजे सगळ्याच्या सगळंच तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, बॅच बद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं बॅचची प्रमोशन करायला. असं नाही, बॅचचं प्रमोशन नाही, फक्त आपली बॅच पण चालू आहे असं तुम्हाला एक म्हणजे काय बातमी देतोय मी. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण सगळं काही घेत आहोत. बॅच चालू झाली आहे, त्यासंबंधी मी तुम्हाला एखादा पोस्टर दाखवून देईल. त्यामधून अजून तुम्हाला काही तिथे नंबर राहणार आहे, काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आता बघा, आपल्या या संपूर्ण युट्यूब सिरीज मध्ये पशुधन पर्यवेक्षकासाठी आपण घेत आहोत. तर पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात 322 पदांची एमपीसी मार्फत येत आहे, नंबर 1. नंबर 2 ला आपली जी स्थानिक स्तरावर म्हणजे जिल्हा परिषद लेवलला जी जाहिरात येत आहे, आता माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार ती जाहिरात येत आहे. तर ती पण जाहिरात पुढच्या आपल्याला काही दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि एमपीसी तर्फे म्हणजे एमपीसी मार्फत जी येणारी 322 पदांची पशुधन पर्यवेक्षकाची जाहिरात आहे, ती पण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पुढचे जे दिवस आहे जाहिरात येणारे आहेत. आता बऱ्याचदा काही पोरं असं म्हणत असतात की सर जाहिरात येते, कंटाळून गेलो आम्ही, पण जाहिरात कधी येणार आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षामध्ये बऱ्याचदा जे म्हणजे शासकीय काम असतात, तर ते सगळं म्हणजे शासकीय काम जर तुम्ही बघितलं, तहसीलच्या कधी चक्रा मारता तुम्ही एखादा डॉक्युमेंट तयार करायला, तेवढ्या चक्रा ही सर्व प्रोसेस करायला मारावं लागतं. का? तर शेवटी शासकीय काम जे आहेत ना, नियमाच्या बाहेर करता येत ना, प्रत्येक टेबलवरून ती फाईल पुढे पुढे जात असते. त्यामुळे आता तो आदेश मिळाला आहे जिल्हा परिषदला की तुम्ही भरती आयोजित करा. मग आता जिल्हा परिषद नवीन आकृतीबंध तयार करत आहे, त्यानुसार मग ते जागा भरणार आहे, ते परत ती प्रोसिजर फॉलो करणार आहे. त्यामुळे या सर्व याला 1 महिना 2 महिना मदतच काहीतरी येऊन जातं. आता एमपीसी परीक्षा पद्धती दिली आहे त्यांनी, एमपीसीने सरळ सेवा आपली आता जी ग्रुप सी ची किंवा एमपीसी परीक्षा घेणार आहे त्या सगळ्या पूर्व परीक्षा ऑनलाईन करणार आहेत. परंतु आपला आणि सर्व विद्यार्थ्यांचा विरोध असल्यामुळे आपण कायम असं आता आंदोलनामध्ये आपलं सगळं चाललंय. तर त्यामुळे परत एमपीसी वर दबाव येत आहे, किंवा असं म्हणता येईल दबाव म्हणण्यापेक्षा एमपीसीला आपण भाग पाडलेला आहे की तुम्ही या सगळ्या निर्णयाचा परत विचार ना करा, म्हणजे परत विचार करा. त्यामुळे आता एमपीसी परत विचार करेल, मग आपल्याला ते ऑनलाईन घ्यायचं की ऑफलाईन घ्यायचं, याच्यामध्ये परत दिवस जातील. सांगायचा अर्थ काय, ह्या सगळे प्रोसेस आहे, कुठे नाही कुठे अडचणी येतात, एखाद्या वेळेस फाईल मागं राहतं, एखाद्या वेळेस पुश करावं लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याचदा भरतीला उशीर होतो. ठीक आहे, तर भरती काढणं म्हणजे एवढं सोपं नाही की तुम्ही म्हटलं म्हणून लगेच भरती निघाली, एखाद्या मंत्र्यांनी म्हटलं म्हणून लगेच भरती निघाली, असं अजिबात समजू नका. त्यामुळे भरतीला थोडा वेळच लागणार आहे. 1-2 महिने म्हटलं का 3 महिने ऑटोमॅटिक लागते, 4 महिने ऑटोमॅटिक लागते. त्यामुळे ते कधी कधी लवकरही येऊ शकते. त्यामुळे ते काही अनिश्चित कारभार आहेत, ते सगळे प्रोसेस फॉलो नंतर आपली भरती येत असते. हे झालं भरतीचं. आपण डायरेक्ट आपल्या व्हिडिओ लेक्चरकडे आजच्या वळू. तर आपल्याला कोंबडीच्या जाती सगळ्या बघायच्या आहे. कोंबडीच्या जातीमध्ये विशेष करून आपल्या ज्या ज्या महत्वाच्या जाती आहेत त्या सगळ्या म्हणजे बघायच्या आहेत. तर बघा, आता कोंबड्यांच्या जाती ओळखण्यासाठी मेनली तुम्हाला काय बघावं लागेल. मेनली तुम्ही एकदा एखाद्या कोंबडीकडे बघितल्यानंतर काय दिसेल, कोंबडीचा आकार दिसेल, कोंबडीचा कलर दिसेल, तुरा दिसेल, कोंबड्याचा तुरा दिसेल, अजून काय दिसेल, पाय, अजून काय दिसेल. तुम्हाला जे जे दिसतंय ना ते झालं त्यांचं वर्णन. कलर, रंग, पिसांचा हे, कोंबडीचा आकार, वजन, यावरून तुम्ही काय करणार आहे, वर्गीकरण करणार आहे, त्याचे वर्ग पाडणार आहे. ठीक आहे, हे झालं वर्गीकरण. आता कोंबड्यांच्या ज्या जाती आहेत ना, तर तुम्हाला मग कशासाठी पोसायच्या आहे कोंबड्या, आता तुमचा जर व्यवसाय असेल तर कशासाठी पोसायचे आहे, तर नंबर 1 एक तर अंडी उत्पादनासाठी, नंबर 2 मांस उत्पादनासाठी. नंबर काय, अंडी उत्पादनासाठी, नंबर 2 मांस उत्पादनासाठी. या 2 पद्धतीने आपण कोंबड्यांचं पालन पोषण करत असतो. नाही की बऱ्याचदा म्हणत असेल कोणी सर विष्ठेसाठी, पण विष्ठा ही उपउत्पादन आहे त्याचं, म्हणजे कोंबडी आहे म्हणून आपल्याला ते मिळतंय, अशातला भाग आहे ते. त्यामुळे विष्ठेसाठी कोणीही कोंबडी पालन करत नाही. नंबर 2 काय, आपलं मांस उत्पादन. नंबर 1 काय, अंडी उत्पादन. ह्या 2 पद्धतीसाठी आणि बऱ्याचदा दुहेरी म्हणजे दोन्ही पद्धतीसाठी आपल्याला काय काय करावं लागतं, कोंबड्यांचं पालन करावं लागतं. तर आता बऱ्याचदा म्हणजे आता कोंबडी जी आहे तर ते प्रतिकूल हवामानात टिकावी यासाठी सुद्धा आपण वेगवेगळं संशोधन करतो, संकर करतो, त्यानुसार कोंबडीची निवड पण करत असतो. तर आता प्रत्येक जातीचे एक विशिष्ट वैशिष्ट्य असते, त्या विशिष्ट वैशिष्ट्यानुसार आपल्याला ती जात ओळखण्यास मदत होत असते. मग आता विशिष्ट वैशिष्ट्य काय, आता मी तुम्हाला काय म्हटलंय, आता तेच म्हटलं, पिसांचा रंग, कोंबडीचा आकार, अजून काय म्हटलं, कोंबडीचे पाय, कोंबड्याचा तुरा,
या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला महत्वाच्या असतात. पिसांचा रंग अतिशय महत्वाचा आहे. पिसांच्या रंगावरून आपल्याला त्या कोंबडीची जात ओळखायला येते. पायांचा रंग, तुऱ्याचा प्रकार, कानाच्या पाळीचा रंग, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. तुरा, कोंबडीचा हे आकार, पायाचा रंग, या कोंबडीच्या पंखाचा रंग, हे सगळं अतिशय महत्वाचं आहे आपल्याला जात ओळखण्यासाठी. ठीक आहे. आता एमपीसी पेपर घेत असल्यामुळे आपल्याला सेंटेन्स वाईज पेपर म्हणजे प्रश्न राहणार आहे. नंबर 1 सेंटेन्स, नंबर 2 सेंटेन्स, असे 2 विधान राहतील, 2 किंवा 3 विधान राहतील. वरीलपैकी कोणतं विधान चूक आहे, कोणतं विधान बरोबर आहे, तर मग खाली असे ऑप्शन दिले राहते. 1 आणि 2 बरोबर, 1 आणि 3 बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर, फक्त 1 बरोबर, असे 4 विधानं म्हणजे ऑप्शन दिलेले राहतील, पर्याय दिलेले राहतील 3 विधानासाठी. तर तशाच पद्धतीच्या त्या आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला हा प्रश्न पण टॅकल व्हायला पाहिजे. म्हणजे जात ओळखायची म्हटलं तर काय, हे तुम्हाला 4 पॉइंट इथं दिसायला पाहिजेत. ठीक आहे. तर मग जात कशावरून ओळखावी, इथं जर प्रश्न राहिला खालीलपैकी जात कोणत्या घटकावरून ओळखता येते, तर तुम्हाला इथं पहिला राहतील पहिला पर्याय समजा पहिलं विधान पिसांचा रंगावरून ओळखता येते. नंतर राहतील पायाच्या रंगावरून, नंतर तुऱ्याच्या प्रकारावरून, नंतर काय कानाच्या पाळीचा रंग. या सगळ्या भागावरून आपल्याला कोंबडीची जात ओळखता येते. हे तुम्हाला समजलं पाहिजे. सेंटेन्स आपली इथं फिक्स होते. त्यामुळे जे एमपीसीला पाहिजे ते आपण टॅकल करायला पाहिजेत. तशाच पद्धतीने आपल्या अभ्यासाचा फोकस असला पाहिजे, फ्लो असला पाहिजे. तेच फ्लो, तोच फोकस आपण सगळ्या त्या बॅच मध्ये घेत असतो. त्याच पद्धतीनुसार तुमची बॅच रन केली जाते. ठीक आहे. तर बघा आता आपले जे म्हणजे कोंबडे आहे, तर कोंबड्याचे 2 पद्धतीनुसार आपण वर्गीकरण करत असतो. नंबर 1 युटिलिटी बेस म्हणजे उपयोगितेनुसार, नंबर 2 ओरिजिन म्हणजे उत्पत्तीनुसार. या दोन्ही पद्धतीने आपल्याला वर्गीकरण करता येते. दोन्ही पद्धती अतिशय महत्वाच्या या विचारल्या जातात परीक्षेमध्ये. त्यामुळे बघा युटिलिटी बेस जे आहे पहिलं, नंतर दुसरं जे आहे तर ते उत्पत्तीनुसार आहे. ते उत्पत्तीनुसार म्हणजे ओरिजिन नुसार, मग त्या मूळ स्थानानुसार, त्या भागातल्या लोकेशन नुसार. तर हे सगळे उत्पत्तीनुसार आहे. या 2 पद्धतीनुसार आपल्याला कोंबडीचे वर्गीकरण करता येते. आता युटिलिटी बेस जे आहे म्हणजे युटिलिटी बेस म्हणजे उपयोगितेनुसार, मला उपयोग कसा, अंड्यासाठी पाहिजे, मांसासाठी पाहिजे, की दोन्ही उद्देशासाठी पाहिजे, तर त्यानुसार आपण 3 वर्गीकरण केलेलं आहे. नंबर 1 अंडी उत्पादन, नंबर 2 मांस उत्पादन, नंबर 3 दोन्ही म्हणजे दुहेरी ड्युअल पर्पज. यानुसार आपण याचे सगळे वर्गीकरण केलेलं आहे. तर बघा आता पहिलं जे आपलं वर्गीकरण आहे, मॅडम पाणी घ्या. पहिलं जे वर्गीकरण आपलं, आता हे अंडी उत्पादन म्हणजे एग्स प्रोडक्शन करायचं आपल्याला. त्यासाठी आपण समजा नंबर 1 तुम्हाला जे अंडी उत्पादनासाठी जेवढ्या जाती आहेत तर त्या सगळ्या आपण अंडी उत्पादनामध्ये टाकणार आहोत. लेग हॉर्न, व्हाईट असो ब्लॅक असो, जेवढ्या लेग हॉर्न जाती आहेत ना त्या सगळ्या अंडी उत्पादनासाठी महत्वाच्या आहेत. नंतर मिनोर्का, नंतर अँकोना, या तिन्ही जाती अंडी उत्पादनासाठी जबरदस्त महत्वाच्या आहे, उपयोगी आहे. ठीक आहे. आता ह्या झाल्या 3. आता मग मांस उत्पादनासाठी म्हणजे मीट उत्पादनासाठी, तर मांस उत्पादनासाठी जवळपास 4 जाती आहे. नंबर 1 ऑस्ट्रेलॉप जबरदस्त महत्वाची जात आहे. कॉर्निश, नंतर ससेक्स, नंतर प्लायमाउथ रॉक. आता या जाती लक्षात कशा ठेवायच्या ते पण तुम्हाला सांगतो. थोडं पुढे जाऊ द्या, लगेच तुम्हाला सगळं लक्षात राहतील. आता मी तुम्हाला इथे काय म्हटलं, लेग हॉर्न जी आहे सर्वाधिक प्रसिद्ध अशी अंड्याची जात आहे. मिनोर्का सुद्धा अंडी उत्पादनासाठी त्याच्या मागे येत असते. अँकोना सुद्धा अंडी उत्पादनासाठी. यामधलं फक्त तुम्हाला लेग हॉर्न लक्षात ठेवायचा पहिलं. नंतर हे दोन्ही जाती लक्षात येऊन जातील तुम्हाला. 5 मिनिटात थोडं लेक्चर जेव्हा पुढे जातील तेव्हा सगळ्या लक्षात येऊन जातील. लेग हॉर्न लक्षात ठेवायचं म्हटलं, राहील लक्षात लेग हॉर्न. ठीक आहे, डन. आता इकडे जे आहे त्या मांस उत्पादनाच्या यामध्ये तुम्हाला काय कॉर्निश, ससेक्स, प्लायमाउथ रॉक यापैकी जे लक्षात राहील ते तुमच्या दिमागाला सांगा. ते एकच जात लक्षात ठेवा. नंबर इथे एक 2 झाल्या. आता दुहेरी उद्देशासाठीची जात हे लक्षात ठेवायची, रोड आयलंड रेड. रोड आयलंड रेड ही जात दुहेरी म्हणजे दोन्ही उत्पादनासाठी, अंडी मांस म्हणजे ड्युअल पर्पज, दुहेरी उपयोगासाठी. ठीक आहे. हे झालं आपलं अंड्यांचं उपयोगितेनुसार वर्गीकरण. आता नंबर 2 ला येते उत्पत्तीनुसार म्हणजे ओरिजिन बेस वर्गीकरण अतिशय महत्वाचं आहे. कारण पूर्ण वर्ल्ड मध्ये हे ओरिजिन बेस वर्गीकरण सध्या तरी वापरलं जाते. तर याच नुसार महत्वाचे
5 ओरिजिन बेस प्रकार पडलेले आहे. नंबर 1 ला अमेरिकेकडे या साईडनं जे कोंबड्या आहेत त्यांना अमेरिकन कोंबड्या असं म्हणतो आपण. नंतर मेडिटेरियन रिजनला, या रिजनला ज्या कोंबड्या आहेत आपण त्यांना मेडिटेरियन म्हणतो. नंतर एक इंग्लिश, म्हणजे हे या बाजूला, हे इथे असं या बाजूला जेवढ्या कोंबड्या आहेत त्यांना आपण इंग्लिश बेस. नंतर आता एक आपला आशिया या रिजनला आशिया म्हणजे जवळपास टर्कीपासून रशियापासून हा जो भाग आहे, जेवढा रिजन आहेत ना, तो सगळ्याच्या सगळा आपला कोणत्या आशियामध्ये येते. तर हा आशिया रिजन आशिया कोंबडीसाठी. नंबर 1 स्पेशली आपला इंडियाचा रिजन, त्याला आपण भारतीय कोंबडी म्हणतो, तर तो एक. नंबर 1 चं काय? अमेरिका. नंबर 2 मेडिटेरियन. नंबर 3 इंग्लिश. नंबर 4 आपला संपूर्ण आशिया. नंबर 5 आपला भारतीय. मूळतः कोंबड्यांच्या 200 पेक्षा जाती आहे, परंतु त्या सगळ्या जाती आपल्याला अभ्यासणं पण होणार नाही. आपल्याला मेनली ज्या जाती आहेत उत्पत्तीनुसार 5 प्रकार पाडलेले आहेत, तर त्या 5ही प्रकारच्या जाती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, डन. हे सगळं समजलं. आता तुम्हाला 5 वर्गीकरण लक्षात ठेवायचं. 5 प्रकार सध्या हे वर्गीकरणाचे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पेपरला आलं ते 5 वर्गीकरण तुम्हाला येतील. आणि उपयोगितेनुसार वर्गीकरण जे आहे, मांसासाठी कोणती, अंड्यासाठी कोणती, दुहेरी जात कोणती, हे सगळं हे पण येऊ शकते. डन. इथपर्यंत आपलं सगळं समजलं तुम्हाला. आता बघा पुढे. आता आपल्याला हे जे मेजर आपण टाईप पाडलेले आहेत, महत्वाचे प्रकार आहेत, पूर्ण जगामध्ये जे वापरले जाते तेच. आता अमेरिकन प्रकारामध्ये कोणत्या कोणत्या कोंबड्या येतात, इंग्लिश प्रकारामध्ये कोणत्या कोणत्या येतात, मेडिटेरियन मध्ये कोणत्या कोणत्या येतात, आशियामध्ये, भारतीयमध्ये कोणत्या कोणत्या, ते सगळ्या महत्वाचं आहे. नंबर 1 ला अमेरिकन जर आपण विचार केला, अमेरिकन कोंबड्यामध्ये, तर रोड आयलंड रेड म्हणजे दुहेरी उद्देश्य राहील लक्षात. दुहेरी उद्देश्य रेड आयलंड रेड म्हणजे काय? दुहेरी उद्देश्य आताच बघितले ना आपण ड्युअल पर्पज. हे सुद्धा तुम्ही नाव लक्षात ठेवा. जे कीवर्ड आहेत ना, ते इंग्रजीचे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जरी तुमचा डिप्लोमा झाला असला तरी शेवटी परीक्षा कोण एमपीएससी घेत आहे, त्यामुळे होऊ शकते एखादा शब्द इंग्रजीचा देईल, त्यामुळे तुम्हाला तिथं गोंधळ व्हायला नको. त्यामुळे आपण बॅचमध्ये पण तुम्हाला म्हणजे बायलँग्वेज शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि युट्यूबला पण आपली सिरीज तशीच राहतील. जे की पॉइंट आहेत ना, कीवर्ड आहेत ना, ते आपण बायलँग्वेजच घेतो, म्हणजे तुम्हाला मराठी पण मिळेल आणि इंग्लिश पण मिळेल. ठीक आहे, तुमचा प्रश्न जायला नको, हाच एक उद्देश आहे. ठीक आहे, मला इंग्लिश येत नाही असं तसं आपल्याजवळ चालणार नाही. कीवर्ड तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे आणि तेव्हाच तुम्हाला मार्क्स येणार आहे. लागायचं आहे ना, तर जे जे सांगतो ते करा मित्रांनो. लाखसाल 100% सांगतोय. ठीक आहे, आपण कृषी सेवकची गॅरंटीवाली बॅच घेतो, तुमची अजून घेतलेली नाही गॅरंटीवाली म्हणून. त्यामुळे या वर्षी जे तुमची बॅच आहेत ना, आपण पुढच्या वर्षी तुमची बॅच गॅरंटीवाली घेणार आहोत. या वर्षी का नाही घेऊ शकत, त्याला वेगळंच कारण आहे, कारण तुम्हाला पुढे कधीतरी सांगणार आहोत आपण. ठीक आहे, अमेरिकन प्रकार आहे. अमेरिकन प्रकारामध्ये रोड आयलंड रेड ही सर्वात महत्वाची जात आहे, दुहेरी प्रकारामधली जात आहे. ठीक आहे, आलं लक्षात, दुहेरी प्रकारातली जात आहे, राहील लक्षात. नंबर 1 रेड आयलंड रेड गेले. आता रोड आयलंड व्हाईट, रेड गेली, ही रेड गेली, आता ही व्हाईट. रेड आणि व्हाईट दोन्ही जाती अमेरिकेच्या आहे, दुहेरी प्रकारातल्या आहे, राहील लक्षात. आता प्लायमाउथ रॉक ही कशासाठीची जात आहे? ही मांसासाठीची जात आहे. ही रॉकची जी जात आहे, अमेरिका रॉक, हे राहील लक्षात. अमेरिका कसा आहे? रॉक आहे, त्यामुळे रॉक ही जात अमेरिकेची आहे. आता न्यू हॅम्पशायर जे आहेत, तर न्यू हॅम्पशायर ही जात ऍक्च्युली अमेरिकेमध्ये हॅम्पशायर नावाचं एक शहर आहे. हॅम्पशायर नावाचं काय आहे? शहर आहे. त्या हॅम्पशायर वरून न्यू हॅम्पशायर ही जात तयार झालेली आहे. त्यामुळे 4ही जात तुमच्या लक्षात राहिलेला आहे. वेंडॉट्स सुद्धा अमेरिकन जात आहे. लक्षात नाही राहत असेल तर डोक्याला ताण देऊ नका, ऑटोमॅटिक पुढे राहणार आहे. त्यामुळे सध्या नसेल राहत तर काही हरकत नाही बाबा म्हणायचं, सोडून द्यायचं. राहत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. झाल्या तुमच्या 5ही जाती तुम्हाला समजून आल्या, पाहायला मिळाल्या. आता एखादी जात याच्यातली लक्षात नसेल राहत तर सोडून द्यायची, बिंदास सोडून द्यायची, नाही लक्षात ठेवायची. काय सांगतोय? नाही लक्षात ठेवायची, बिंदास सोडून द्यायची. 5 पैकी तुमच्या 4 जरी लक्षात आल्या, 3 जरी लक्षात आल्या तरी इनफ आहे. व्हाईट आणि रेड आली. न्यू हॅम्पशायर या शहरावरून आलंय रॉक. अमेरिका कसा आहे? रॉक आहे, त्यामुळे प्लायमाउथ रॉक ती पण आली. 4 जाती तुमच्या लक्षात आल्या. वेंडॉट सुद्धा लक्षात राहतील. पुढे चला. आता मेडिटेरियन प्रकार जो आहे, मेडिटेरियन प्रकारामध्ये लेव्हान जाती. मेडिटेरियन प्रकार तुम्हाला सांगितलं या रिजन मध्ये, आता जो मॅप दाखवला होता त्या रिजन मधले जेवढ्या कोंबड्याच्या जाती आहेत त्या सगळ्या मेडिटेरियन प्रकारातल्या आहेत. ह्या सगळ्या मेडिटेरियन सदर्न युरोपमध्ये, म्हणजे हा सगळा जो भाग आहे ना तो मेडिटेरियन भाग म्हणून ओळखला जातो. हा ठीक आहे, आले लक्षात ना. हा मेडिटेरियन, ह्या जगाचा नकाशा होय, जगाचा नकाशा आलाय ना ओळखायला. हा, तर याच्यामधला भाग तो आहे तो मेडिटेरियन प्रकारातला आहे, हे लक्षात ठेवा.
आता मेडिटेरियन प्रकारातल्या ज्या जाती आहेत तर त्या दोनच जाती आहे. दोन जाती तुम्हाला लक्षात ठेवायला खूप अवघड जातील का? अजिबात नाही. दोनच जाती आहे, त्यामुळे यू लक्षात राहतील. यू, लेग हॉर्न, सगळ्या ज्या सर्वाधिक अंडी देणाऱ्या जाती आहेत ना त्या लेग हॉर्नच आहे. त्यामुळे सर्वाधिक चांगल्या जाती अंडी उत्पादनातल्या ते मेडिटेरियन प्रकारातल्या मेडिटेरियन. समजलं ना? झालं. आता ही जात आली आपली, ही जात आली लेगहॉर्न. नंतर मिनॉर्का, ही अंडी उत्पादनातली पण जात आहे मिनॉर्का. आताच आपण बघितलं, बरोबर आहे. लेगहॉर्न जरी तुमच्या लक्षात राहिलं मेडिटेरियन मध्ये तरी न पाहे, मिनॉर्का राहणारच आहे. पुढे पुढे चला. मिनॉर्का मेडिटेरियन जात आहे, ठीक आहे. मे वरून मेनॉर्का, मे वरून मेनॉर्का, मेडिटेरियन जात राहील लक्षात. पुढे चला. आता इंग्लिश प्रकार. या इंग्लिश प्रकारामध्ये 3 जाती आहे. किती जाती आहे? 3 आहे. ससेक्स दिसतंय, ससेक्स नंबर 1. नंतर ऑस्ट्रेलॉप ना ऑर्पिंग्टन. आता या इंग्लिश प्रकारामध्ये 2 जाती तर वरून आहे. वरून कोणत्या? इंग्लिश प्रकार. इंग्लिश प्रकार. तर ससेक्स जात तुम्हाला लक्षात राहणार आहे. इंग्लिश जात आहे. ससेक्स जात जी आहे तर ती लक्षातच राहणार आहे. ससेक्स वरून इंग्लिश प्रकार आहे. नंबर 2 ला जे ऑस्ट्रेलॉप ना ऑर्पिंग्टन, हे पण वरून आहे. त्या सगळ्या आपल्या इंग्लिश वरून आहे. इंग्लिशला आपण करतो ना, इंग्लिश म्हणजे कोणालाच जमत नाही, त्यामुळे चालूच होते आपलं. त्यामुळे ऑस्ट्रेलॉप आणि ऑर्पिंग्टन या दोन्ही जाती इंग्लिश प्रकारातल्या आहेत. राहील लक्षात. ससेक्स तर राहतेच. आता चौथा प्रकार आहे आशियाई प्रकार. हा आपला आहे. हा आशिया रिजन. आशिया रिजन कुठून चालू होतंय? तुर्की पासून चालू होतो, तर इकडे इंडोनेशिया पर्यंत असा, इथपर्यंत असा, जपान, चीन असा पूर्ण घेरा घेत असतो. अफगाणिस्तान, इंडिया वगैरे सगळं, रशिया वगैरे सगळा भाग हा आशियामध्ये, ठीक आहे. हा सगळा भाग तुम्हाला दाखवला तो आशियामध्ये. तर त्या आशियाई प्रकारामध्ये ब्रह्मा आहे, इंडियन जात आहे. जबरदस्त ब्रह्मा इंडियन जात आहे. कोचीन आहे, लँगशान आहे, ठीक आहे. 3 जाती आहेत. 3 जास्त आहे का? नाही. ब्रह्मा तर राहणारच आहे. ऑटोमॅटिक सगळ्याच्या लक्षात राहते ब्रह्मा. कोचीन पण राहणार आहे. कोची आपलं शहर आहे, कोची शहर, त्यावरून कोचीन राहणार आहे. 2 राहिल्यात ना, लेंगशॉन सोडून द्या. पुढे तुम्हाला लेंगशॉन पण राहणार आहे. आशियाई प्रकार 2 राहिल्यात, ब्रह्मा आणि कोचीन. डन. आता 5वा प्रकार येतोय. 5वा प्रकार भारतीय. हा इंडियन ओरिजिनचे आहे, हा भारतीय आहे. तर या भारतीय प्रकारामध्ये असील, जबरदस्त कोंबड्याची जात आहे. फायटिंग साठी असील एकच नंबर जात आहे. नंतर चितगाव, नंतर घागूस किंवा घागूस, नंतर चितगाव. या तिन्ही जाती तुमच्यासाठी IMP आहे आणि या लक्षातच ठेवायच्या. आता नसेल राहत तरी पुढे तुम्हाला लक्षात राहणारच आहे. डन. आता आतापर्यंत ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. लाईक वगैरे काय ठोकायचं, आवडलं असेल तर ठोका बाबा, नाहीतर नाही ठोकलं तरी चालून जाते, परंतु सबस्क्राईब करा. याने काय पुढचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील. डन. आता हे झालंय आपलं प्रकार. आता वर्गीकरण झाले. आता पुढे बघा. तुम्हाला कमेंट मध्ये काय टाकायचं असेल, बोलायचं असेल तर बोलू शकता, ठीक आहे. तुमच्या प्रत्येक कमेंट आम्ही बघत असतो, त्याला उत्तर पण देत असतो. डन. आता हे बेस ऑन ओरिजिन मी तुम्हाला आता जे दाखवलेले आहेत ना, तर त्या बघा सगळ्या एक्झोटिक ब्रीड दाखवल्या होत्या. कोणत्या दाखवल्या होत्या? सगळ्या एक्झोटिक म्हणजे काय? विदेशी. आता इंग्लिश मध्ये दिसतंय बाबा, हे कसं काय बाबा? हे नावच आहे बाबा, काहीच नाही जास्त, फक्त काय नावच आहे. एक्झोटिक म्हणजे काय? फॉरेन म्हणजे काय? ह्या सगळ्या विदेशी जाती आहे. या जाती कशा आहे? विदेशी आहे. एक्झोटिक म्हणजे बाहेरील, फॉरेन, विदेशी जाती आहे. या इंडिजिनियस ब्रीड आहे, म्हणजे या सगळ्या घरगुती, स्वदेशी, देशी, या सगळ्या जाती या अशा प्रकारच्या आहे. हे तुम्हाला लक्षात नाही ठेवायचंय, परंतु वर्गीकरण जस्ट मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, हे नावं जे आहे ते इंग्लिशमध्ये असे आहे आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे याचे उच्चार आहे, वेगवेगळे स्पेलिंग आहे, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होता. यासाठी मी तुम्हाला हा इंग्रजी याच्यातला तक्ता, इंग्लिश तक्ता तुमच्या समोर सगळा ठेवलेला आहे. इंडिजिनियस ब्रीड मध्ये काय असील, हे काय बुसरा, चितगोंग आणि कडकनाथ या जाती आहे. तर विदेशी प्रकारामध्ये एक अमेरिकन प्रकार आहे, आता बघितला तो इंग्लिश आहे, मेडिटेरियन आहे आणि आसियन आहे. डन. आपला 5वा प्रकार होता तो भारतीय होता. डन. तर हे सगळे मी तर इंग्लिशमध्ये पण तेच नावं दिलेली आहे. तुम्हाला PDF जर पाहिजे असेल तर आपल्या ऍप्लिकेशनला आपण टाकलेली आहे. ऍप्लिकेशनच्या फ्री फोल्डर मध्ये जायचं, तुम्हाला PYQ, बरेच नोट्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. रोजची आपली ओकॅपची पण इमेज PDF तुम्हाला मिळत आहे, ती पण तुम्हाला तिथेच मिळणार आहे. डन. कुठं? आपल्या ऍप्लिकेशनच्या. आपलं ऍप्लिकेशन म्हणजे कोणतं? दास ऑफिसर अकॅडमी. हे आपलं ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरला जायचं,
ठीक आहे, दास ऑफिसर अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला तिथं या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. आता ऍप्लिकेशनचा तुम्हाला एकच मिनिट, एकच मिनिट. हा, तुम्हाला म्हणजे त्या पीडीएफ मध्ये नाही, या पीडीएफ मध्ये आहे. लोगो दाखवायचा जेणेकरून तुम्हाला तिकडं अडचणी जायला नको. हे दास ऑफिसर दिसत आहे, हा लोगो आपला एक छोटासा असा एक थंब केलेला लोगो आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल किंवा लिंक साठी मोर म्हणून येते या टायटलच्या, या तुम्ही जे इथं बघत आहे हा व्हिडिओ, त्याच्या खाली मोर म्हणून आहे, त्याला क्लिक करायचं. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन, त्याला डिस्क्रिप्शन म्हणतात, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तुम्हाला लिंक मिळेल आपल्या ऍप्लिकेशनची. ठीक आहे, तिथं आपलं नाव, नंबर, सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधण्यासाठी नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहे. ठीक आहे, आता ह्या आपण हे बघत आहोत. ठीक आहे, हे झालं आपलं, हे झालंय घागूस, हे पण झालंय. हा, हे झालंय ना. आता आपल्याला बघायचं आहे भारतीय जातींची वैशिष्ट्ये. नंबर 1, बरेचदा आता विदेशी जाती बघत आहोत आपण, सगळं वर्गीकरण बघितलं. आता भारतीय जाती आणि विदेशी जाती यामध्ये फरक काय आणि त्याचे वैशिष्ट्य काय इंडियन जातीचे, ते सगळे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर भारतीय जातीमध्ये बऱ्याचदा अंडी कमी देण्याचं प्रमाण आहे, दिसतंय तुम्हाला. नंबर 1. नंबर 2 लवकर खुडूक येतात. लवकर खुडूक येण्याचं प्रमाण या भारतीय जातीमध्ये आहे. नंबर 3 देशी कोंबडी हे एक आपलं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. देशी कोंबडी चांगली माता म्हणून असते, ओळखली जाते, चांगली माता. इंडियन ओरिजिनची आपली आई, कोंबडीची आई असो की आपली आई असो किंवा आपली गोमाता असो, प्रत्येकांच्या आपल्या आईचा दर्जा एवढा महान दिलेला आहे. तीच आई काळजी घेत असते. कोंबडीची पण आई काळजी घेत असते त्याच्या पिल्ल्याची, तशीच आपली पण आई आपली काळजी घेत असते. त्यामुळे ही जी देशी कोंबडी आहेत ना, ती चांगली माता म्हणून सुद्धा ओळखली जाते, मदर. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. नैसर्गिक उबवण व पिल्लांचे संगोपन उत्तमरित्या करते. अंडी जरी कमी देत असले तरी नैसर्गिक उबवण आहे आपली आणि पिल्लांचे संगोपन उत्तमरित्या करते. म्हणूनच आपण काय म्हणतो, चांगली माता. चांगली माता हे आपल्या देशी कोंबडीला म्हटलं जाते. या देशी कोंबडीला का म्हटलं जाते, याची उबवण क्षमता पण चांगली आहे. पिल्लांची जी काळजी आहेत ना, भयंकर चांगली घेते. भयंकर चांगली म्हणजे काय, आमच्या घरी पण कोंबड्या होत्या. त्या कोंबडीच्या जवळ गेलं, त्या एखाद्या पिल्ल्याच्या जवळ गेलं ना, तरी कोंबडी एकदम अशी धावून यायची आपल्यावर, अशी झडप घ्यायची. आम्ही लहान असताना खूप म्हणजे कोंबडीवर खूपच भीत होतो, कारण कोंबडी डायरेक्ट अशी झाप घ्यायची तिच्या पिल्लाजवळ गेलं तर. त्यामुळे कोंबडीची जी जात आहेत ना, ती माता म्हणून आपल्या पिल्लांसाठी जबरदस्त आहे. ठीक आहे, आता सध्या शुद्ध भारतीय जाती दुर्मिळ झाल्या आहेत, ते कारण त्याचं एक संकर करू ते सगळं होतच आहे. ठीक आहे, आता भारतीय जाती कशा दुर्मिळ झालेल्या आहे. एक आपली अशी एक जात आहे असील, ते इंडियन गेम्स म्हणून सध्या तरी प्रसिद्ध आहे. कशासाठी, झुंजीसाठी ही जबरदस्त जात मानली जाते. जबरदस्त का, म्हणजे मरेल झुंजीत हार मानण्यापेक्षा, म्हणजे मरेल म्हणजे पण हारणार नाही अशातली ती जात आहे. म्हणजे मरणार पण हार मानणार नाही, ते रक्तबंबाळ होऊन जाते पण झुंज चालूच असते, अशी जात म्हणजे ही असील जात आहे मित्रांनो. असील जबरदस्त. तुम्हाला वाटलं नसेल की आपल्याला पशुधन पर्यवेक्षक मध्ये सुद्धा असं शिकायला मिळू शकते. त्यामुळे अतिशय भावनिक होऊन सुद्धा या जाती आहेत, तुम्हाला शिकता येतील. जबरदस्त जाती आहे. त्यामुळे तुम्हाला असं यामध्ये गुंतून जायचं आहे, या लेक्चरमध्ये गुंतून जायचं आहे. मार्क्स आणायचे आहेत, जे घेतोय ना आपण ते परीक्षा दृष्टिकोनातूनच घेतोय. त्यामुळे असं गुंतून जायचं, परफेक्ट करायचं. पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेच पाहिजे. याच्या बाहेर काय जात आहे, तो काहीच जात नाही याच्या बाहेर. बाहेर नसेल जात तर मग त्याच्यातलेच प्रश्न आहेत ना मित्रांनो. मग प्रश्न माझे बरोबरच आले पाहिजे, पैकीच्या पैकी आलेच पाहिजे, असंच म्हणून चालायचं. त्यामुळे तेव्हाच तुम्ही लागू शकता. ठीक आहे, ते सगळं आपण त्या आपल्या बॅच मध्ये चालतच असते. आता आपल्या काही आता विदेशी जाती जे आहे, तर त्या जातीचं वर्गीकरण करू. बघा, आता हे सगळं लेक्चर जे आहेत मी आपल्या बॅच मध्ये पण घेतलेलं आहे, जस्ट आता एक थोडे दिवसापूर्वी. तर बघा, विदेशी जातीचे जे उद्योगनिहाय वर्गीकरण झालेले आहे, उद्योगनिहाय. आता 2 प्रकारचे वर्गीकरण बघितले. नंबर 1चं वर्गीकरण
चालूच आहे. माईक बघावं लागतं, नाही तर मधातच बंद पडते. नंबर 1चं वर्गीकरण आपण बघितलंय उपयोगितेनुसार. नंबर 2चं बघितलंय युटिलिटी बेस झालं, उपयोगितेनुसार झालं. नंतर उत्पत्तीनुसार, ओरिजिन नुसार. नंबर 3चा आहे उद्योगनिहाय. आता या वर्गीकरणामध्ये तुम्हाला हलकी जात, भारी जात आणि दोन्ही पद्धतीची म्हणजे दुहेरी उद्देशीय ड्युअल पर्पज जात, या 2 प्रकारच्या जाती. हलकी जात, भारी जात. नंबर कोणती? एक हलकी. हलकी म्हणजे काय? वजनाने हलकी मित्रांनो, वजनाने हलकी जात. नंबर 2ची भारी जात. या 2 प्रकारच्या जाती आहेत आणि दोन्ही प्रकार मिळून जे होते ते तिसरा प्रकार म्हणजे दुहेरी जात. काय? दुहेरी म्हणजेच काय? ड्युअल पर्पज. ठीक आहे, दुहेरी उद्देशीय. आता दुहेरी उद्देशीय झाली, तुमच्या तिन्ही पद्धतीच्या जाती झाल्या. ही नवीन पद्धत आहेत का दुग्गल जात? तर नाही, नवीन पद्धत नाही. ही दुग्गल जात अशी जात आहे मित्रांनो, यामध्ये काय होते, बरेचदा कोंबड्याचे जे व्यावसायिक असतात म्हणजे पोल्ट्री व्यावसायिक, बिझनेसमॅन, ते काय करतात, एक कोंबड्यामध्ये संकर घडून आणतात आणि बऱ्याचदा तिसरी पिढी, चौथ्या पिढीपासून असं एक संकर म्हणजे अशी कोंबडी तयार करतात की त्याचं एक आपलं व्यवस्थित एक ब्रँड राहतील, माझ्या व्यवसायाचं, माझ्या बिझनेसचं एखादं ब्रँड राहतील, त्यासाठी ते कोणत्या कोंबडीचा संकर झालेला आहे हे पण गुपित ठेवतात, म्हणजे बाहेर जाऊ देत नाही. आणि त्याला एक विशिष्ट त्यांचंच नाव दिलेलं असते. त्याला काय म्हणतात? ते दुग्गल जाती म्हणतात. तर तशा पद्धतीच्या दुग्गल जाती सध्या तरी भारतामध्ये आहेतच, कारण ते आपापला व्यवसाय म्हणजे एक उच्च स्तरीवर नेण्यासाठी तशा पद्धतीचं संकर असते. आणि ते संकर म्हणजे असं बाहेर येऊ देत नाही की हे आम्ही याचं बनवलं असं तसं, असं अजिबात बाहेर येऊ देत नाही, कारण ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांची मेहनत, त्यांचा वेळ, खर्च, ह्या सगळ्या गोष्टी तिथं गुंतलेल्या असतात त्यामुळे. ठीक आहे, तर बघा हलक्या जाती ज्या असतात तर त्या हलक्या जाती बऱ्याचदा वजनाने हलक्या आहेत. ठीक आहे, नंबर 1 तुम्हाला त्याच्या हलक्या जातीवरूनच समजलं तुम्हाला वजनाने हलकी आहे म्हणून. नंबर 2ला ही जात खाद्य कमी खाते. खाद्य आता जी कमी खाते ती जात वजनाने पण हलकीच राहणार नंबर 1ला. तर त्यामुळे नंबर 1ला तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे. पेन्सिल काय येत ना आपली, एक मिनिट. नंबर 1 काय? वजनाने ही हलकी आहे. मग वजनाने हलकी आहे याचा अर्थ ती खाणं पण तिचं कमी आहेत ना, खाद्य कमी आहे, खाद्य कमी आहे त्यामुळे वजनाने हलकी आहे. त्यामुळे अंडी जास्त देते आणि खुडूक बसत नाही. परंतु हे कसं आहे, खाद्य कमी असल्यामुळे नाजूक आहे. नाजूक असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव, रोगांचा धोका अधिक आहे. पहा कुठून चालू झालं, खाद्य कमी आहे तर नाजूक आहे. नाजूक असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव याच्यावर जास्त आहे. आता खाद्य कमी असल्यामुळे वजनाने पण कमी आहेत. वजनाने कमी असल्यामुळे काय? वजनाने कमी असल्यामुळे मांस उत्पादन सुद्धा याचं कमी आहे. आणि अतिवृष्टीच्या भागात विशेष काळजी घ्यावी लागते याची. जिथं अतिवृष्टी आहे, अतिवृष्टी म्हणजे काय, अतिवृष्टीचं रिजन म्हणजे आपलं कोकणाचा भाग, अजून पूर्व विदर्भाचा भाग, या भागामध्ये ही जात जर घ्यायची असली तर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. नंतर मुख्यतः अंडी उत्पादनासाठी ही जात घेतली जाते, मांस उत्पादनासाठी नाही. ठीक आहे, अंडी पांढरी व मोठी असतात. अंडीसाठी हे विशेष म्हणजे प्रसिद्ध जात असते हलक्या जाती. ठीक आहे, हे सगळे पॉइंट अतिशय महत्वाचे आहे, एमपीएससी आपल्याला विचारू शकते विधानामध्ये. सगळे पॉइंट तुमचे क्लिअर झालेले आहे, सगळे आयएमपी पॉइंट आहे. मुख्यतः अंडी उत्पादनासाठी वजनाने हलकी आहे का, तर जेवण कमी करते, खाणं कमी असते त्यामुळे नाजूक असते त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि जर तुम्ही म्हणजे जास्त पाऊसमान असलेल्या प्रदेशामध्ये ही जात घ्यायची म्हटलं तर अतिशय काळजी घ्यावी लागते. परंतु अंड्यासाठी प्रसिद्ध आहे, अंडे मोठे आणि पांढरी आहे. ठीक आहे, समजलं, सगळे पॉइंट तुमचे क्लिअर झालेले आहेत. पुढे बघा, आता व्हाईट लेघॉर्न या सगळ्या हलक्या जातीमध्ये पहिली सर्वात महत्वाची जात म्हणजे व्हाईट लेघॉर्न, अतिशय महत्वाची जात आहे. तर ही जी जात आहे पांढरी जात आहे. अंडी उत्पादनासाठी पांढरी व्हाईट जात आहे. अंडी उत्पादनासाठी अतिशय जबरदस्त जात. जगामध्ये सर्वाधिक अंडी उत्पादन या व्हाईट लेघॉर्न जातीचं आहे. 225 ते 250 अंडी उत्पादन एका वर्षाचं या जातीचं आहे. मेडिटेरियन रिजन मधली ही जात आहे. ही जात कशी आहे? मेडिटेरियन रिजन मधली आहे. तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं होतं, मेडिटेरियन रिजनच्या जाती लक्षात ठेवायचे. व्हाईट लेघॉर्न मेडिटेरियन रिजनची जात आहे. अंडी उत्पादनासाठी ही जात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. जवळपास 225 म्हणजे 200 ते 250 मॅक्झिमम 250 पर्यंत याचं उत्पादन आहे. किती? 250 पर्यंत. एवढी कोंबडी कोणतीच म्हणजे एवढी कोणतीच कोंबडी इथपर्यंत मजल मारत नाही. याचं वजन किती आहे? तर नराचं वजन आहे 2.5 किलो आणि मादीचं वजन आहे 2 किलो मित्रांनो. ऍक्च्युली वजनाने हलकी जात आहे, परंतु अंडी उत्पादनामध्ये सर्वाधिक आहे. रंग पांढरा शुभ्र आहे, तुम्हाला दिसतच आहे पांढरा शुभ्र आहे.
तुरा सरळ आहे, मादीचा तुरा एका बाजूला झुकलेला असतो. नेहमी लक्षात ठेवा, व्हाईट लेघॉनचा मादीचा तुरा एका बाजूला झुकलेला असतो. राहील लक्षात. कानाची पाळी पांढरी आहे, जातच पांढरी आहे, त्यामुळे कानाची पाळी सुद्धा पांढरी आहे. पाय कसे आहे? पिवळे आहे. हे जे पाय दिसतंय तुम्हाला पिवळे दिसतंय ना, जे दिसतंय तेच आहे. ठीक आहे. बाकी काही लपून लपून आहेत का? अजिबात नाही. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या या स्लाइडवरच्या इथं सगळ्या क्लिअर झाल्या. जगातील सर्वाधिक अंडी उत्पादन देणारी ही जात आहे. याच्या पुढची कोणतीच जात नाही. ठीक आहे. व्हाईट लेघॉन, याला काय म्हणायचं? व्हाईट लेघॉन म्हणायचं. आता पुढे बघा, ब्राऊन लेघॉन. व्हाईट लेघॉन झाली, आता ब्राऊन लेघॉन. ब्राऊन लेघॉन ही ब्राऊन लेघॉन जात आहे. वजन गुणधर्म व्हाईट लेघॉन सारखेच आहे, परंतु कलरने, रंगाने तुम्हाला ब्राऊन दिसतंय ना, ब्राऊन दिसतंय रंगाने एकदम ब्राऊन दिसतंय, बरोबर. तर रंगाने ब्राऊन आहे. शेपूट काळसर आहेत, तपकिरी पिसे म्हणजे ब्राऊन आहेत. ठीक आहे, ब्राऊन आहेत. शेपूट काळसर आहे. शेपूट कसं आहे? काळसर आहे. हे वर्णन विचारतंय. काही पिसे काळी चमकदार असतात. याची पिसे जी आहेत काही काळी चमकदार आहेत. दिसतंय ना. आता याचं वार्षिक अंडी उत्पादन 225 पर्यंत आहे. 200 ते 225 पर्यंत. आता 250च्या पुढे कोणतीच कोंबडी जाणार नाही. त्यामुळे ब्राऊन लेघॉन व्हाईट लेघॉनच्या माग आहेत. डन. हे सगळं तुमचं अतिशय महत्वाचं आहे. नंबर 1 तपकिरी आहे. ब्राऊन लेघॉन तपकिरीच राहणार आहे, ब्राऊन कलर. ठीक आहे. नंतर काय अजून काय? तपकिरी पिसे आहेत, शेपूट काळसर आहेत, काळसर रंगाचे थोडेसे पिस सुद्धा आहेत. ठीक आहे. अंडी उत्पादन याचं लक्षात ठेवायचं. सर्वाधिक अंडी उत्पादन असलेलं व्हाईट लेघॉन तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचंय. हे पण आता बघा, ब्लॅक लेघॉन. ब्राऊन झालंय, व्हाईट झालंय, आता ब्लॅक सुद्धा सगळ्या लेघॉन जाती या मेडिटेरियन रिजनच्या आणि अंडी उत्पादनासाठी फेमस असलेल्या जाती आहे मित्रांनो, फेमस. आता लेघॉन जात म्हटलं तर अंडी उत्पादन बस राहील डोक्यात. मग आता ही मोठी अंडी देणारी जात आहे. आता आपण म्हटलं का मोठी अंडी देणारी, पण ही मोठी अंडी देणारी जात आहे ब्लॅक वाली कोणती जात? ब्लॅक लेघॉन. मोठी अंडी असतात त्याची. पाय, चोच, कातडी सगळी काळी. काय आहे? काळी. पाय, चोच, कातडी सगळी काळी आहेत. शरीर लांबट आहे. पाय, चोच सगळं काळं दिसेल, आपली जशी कडकनाथ तशा पद्धतीची. आता तुरा व गलोल मागे येतात. तुरा व गलोल थोडा मागे येऊन जातात. आता याचे अंडी उत्पादन जे आहे 200 ते 225 म्हणजे 225 पर्यंत याचं अंडी उत्पादन जातंय. ह्या सगळ्या लेघॉन जाती कशा आहे? अंडी उत्पादनासाठी चांगल्या आहेत. ठीक आहे. 225 पर्यंत गेलं का कोणतं आतापर्यंत व्हाईट लेघॉनच्या समोर? नाही, जाणार पण नाही. आता बघा, ऑस्ट्रेलॉप वरून मी काय म्हटलं होतं? नेहमी अडखळतो आपण इंग्लिश बोलताना. नेहमी आपल्याला इंग्लिश जमणारच नाही का? कारण आपली लँग्वेजच नाही. त्यामुळे जाऊ द्या, तिला चुलत जाऊ द्या, परंतु इंग्लिश वरून आपली ऑस्ट्रेलॉप आले ना वरून. ठीक आहे. मग हा एक इंग्लिश प्रकार आहे, हे तुमच्या लक्षात राहिलंय ना. आता नेहमी तुम्हाला मार्क्ससाठी शिकायचं आहे मित्रांनो, त्यामुळे मार्क्ससाठी शिका. ऑस्ट्रेलॉप राहिली तुमच्या हा इंग्लिश प्रकार आहे म्हणून लक्षात. आता नंतरचा एक एमसीक्यू इथं बनतो. ब्लॅक ऑर्पिंग्टन पासून ही जात तयार झालेली आहे. ही जी ऑस्ट्रेलॉप जात आहे तर ती ब्लॅक ऑर्पिंग्टन पासून तयार झालेली आहे. हे जात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहेत. ब्लॅक ऑर्पिंग्टन. आता पाठ लांब, शरीर मागे उतरत आहे. पाठ लांब आणि शरीर असं मागं उतरतं, असं उतरतं आहे. ठीक आहे. काळी चमकदार पिसे. याची पण पिसे कशी काळी चमकदार आहे ऑस्ट्रेलॉपची. ऑस्ट्रेलॉप हे विधान लक्षात ठेवा. काळी चमकदार पिसे येऊ शकते. एक ब्लॅक ऑर्पिंग्टन पासून आणि इंग्लिश प्रकार हे 3 विधान लई महत्वाची आहे. नंतर हिरवट झाक. याची झाक कशी आहे? थोडी हिरवट मारल्यासारखी मारते. थोडी हिरवट झाक मारते याची. हिरवट झाक आहे. नंतर कोकणात चांगली टिकते. कोकण म्हणजे जास्त पावसाचा प्रदेश, तिथे टिकणारी जात आहे असं पण लक्षात ठेवायचं. कोकण म्हणलं जास्त पावसाचा प्रदेश. मग जास्त पावसाच्या प्रदेशमध्ये टिकणारी जात कोणती? तर ऑस्ट्रेलॉप. आले का इथं? आहे का? मी म्हटलं का तुम्हाला जास्त पावसाच्या प्रदेशात टिकणारी जात कोणती? म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशात टिकणारी जात म्हणून असं मी इथं टाकले का पॉइंट? नाही, परंतु कोकण टाकलाय ना, मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कोकणामध्ये जास्त पाऊस आहे, त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ही तयार झालेली जात आहे, टिकणारी जात आहे. असे पण तुमचे पॉइंट कव्हर झाले पाहिजेत. एमपीसी अशाच पॉइंट मध्ये तुम्हाला म्हणजे विचारत असते. ठीक आहे. आता बघा, 3.5 किलो नराचं वजन चांगलं आहे. नंतर 3 किलो मादीचं वजन. वार्षिक अंडी उत्पादन जवळपास 150 ते 200 पर्यंत जात असते. ठीक आहे. किती? 150 ते 200 पर्यंत. ठीक आहे. जवळपास
ही चांगली जात आहे दोन्हीसाठी, दुहेरीसाठी. आता बघा भारी जाती घेऊ आपण. हलक्या जाती बघितल्या, अंड्याच्या जाती बघितल्या, आता भारी जाती. आता भारी जाती, मग भारी जातीचं वैशिष्ट्य काय? भारी जात चांगलं जेवण करते, चांगलं खाद्य आहे, खूप खाते, ती खूप खात असल्यामुळे रोगाला कमी बळी पडते, त्यामुळे वजन जास्त असते, मांस उत्कृष्ट असते, मांसासाठी ती उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे ही भारी जातीचे हे सगळे वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. आता बघा मांसासाठी उत्कृष्ट आहे का? खात भरपूर आहे, खात असल्यामुळे बॉडी वाढणार ना, खात असल्यामुळे बॉडी वाढणार. मांसासाठी उत्कृष्ट आहे, वजन जास्त राहणारच, भारी जात आहे. जेवढ्या वजनाच्या जास्त तेवढ्या भारी. नंतर कोकणातील दमट हवामानात टिकतात, कोकणामध्ये पण टिकतात. नंतर याचं अंडी उत्पादन कमी राहणार आहे. हलक्या जातीचं जास्त, भारी जातीचं कमी. ठीक आहे. अंडी उत्पादन कमी, हे थोडं तुम्हाला उलट आहे असं लक्षात ठेवायचं. भारी जात म्हणलं अंडी उत्पादन कमी, पण मांस उत्पादन जास्त. हलकी जात अंडी उत्पादन जास्त, मांस उत्पादन कमी. रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, खाणं पिणं एकदम जबरदस्त, त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर सुद्धा चांगली आहे. अंडी तांबूस रंगाची आहे, त्याची अंडी पांढऱ्या रंगाची होती. ठीक आहे. राहील सगळे पॉइंट लक्षात. पॉइंट येऊ शकते, एमपीसी पॉइंट हे सगळे विचारू शकते. पुढे बघा, आता न्यू हॅम्पशायर आहे. न्यू हॅम्पशायर, हॅम्पशायर या नावावरून अमेरिकेत असलेल्या हॅम्पशायर या नावावरून या कोंबडीचं नाव पडलेलं आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात राहतील, त्यामुळे सगळं जबरदस्त काम झालंय. सगळे तुम्हाला जातीचे वर्गीकरण लक्षात राहिलेले आहे. त्यामध्ये फिक्स मार्क्स तुमचे राहणारच आहे. या लेक्चर मधून तुम्हाला हमखास 2 प्रश्न आले तर दोन्हीच्या दोन्ही बरोबर येतील. अमेरिकन प्रकार आहे, हॅम्पशायर शहरावरून म्हटलं तुम्हाला. रोड आयलंड रेड पासून 1930 मध्ये विकसित झालेली जात आहे. 1930 मध्ये विकसित झाली होती. कशापासून? रेड पासून. रोड आयलंड रेड पासून. रोड आयलंड रेड आपण कुठे बघितली? ती एक दुहेरी प्रकाराची जात आहे, बरोबर ना, तिथं बघितली. आता ही कोणती? न्यू हॅम्पशायर ही रोड आयलंड रेड पासून विकसित झालेली जात आहे. हे एक तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. रंग सोनेरी पिवळा, रंग सोनेरी पिवळा दिसलंय? सगळं दिसतंय ना, सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे रंग सोनेरी पिवळा, त्यामुळे तुमच्या दिमागाला ती इमेज कॅच करून घ्या. काय? न्यू हॅम्पशायर रोड आयलंड रेड पासून तयार झालेली आहे, त्यामुळे थोडीशी लालसर पिवळसर दिसते. राहील ना लक्षात? आता तुरा एकेरी आहे. तुरा कसा एकेरी आहे? कानाची पाळी तांबडी आहे, कानाची पाळी तांबडी आहे. ठीक आहे. आता हे याच्यापेक्षा महत्वाचं काय? न्यू हॅम्पशायर हे कशापासून बनवलेली आहे ते एक, आणि याचा कोणता प्रकार आहे? एक अमेरिकन प्रकार आहे ते. ठीक आहे. आता पुढे बघा, कलर, याचा कलर पण. आता 4 किलो नराचं वजन आहे, 3.5 किलो मादीचं वजन आहे. मादीचं वजन किती? 3.5 किलो. नराचं वजन किती? 4 किलो. राहील लक्षात? राहायलाच पाहिजे. 150 वार्षिक अंडी उत्पादन आहे. 150 अंडी उत्पादन देत असते पूर्ण वर्षामध्ये. डन. मॅडम पाणी घ्या. आता झालं हे सगळं तुमचं न्यू हॅम्पशायर. पुढे बघू आता वेडॉट्स. म्हणलं तुम्हाला वेडॉट्स लक्षात राहणार नाही, अमेरिकन प्रकार. राहिलं आता, जे नाही राहणार म्हटलं ते राहत असते, उलट आहे सगळं, त्यामुळे नाही राहणार राहिलं. वेडॉट्स, डॉट्स अमेरिकन प्रकार आहे. इथं आपण डॉट्स पण दिलेला आहे, तो एक अमेरिकन प्रकार आहे वेडॉट्स. जे नाही राहणार म्हटलं ते राहणार, उलट आहे सगळं. वेडॉट्स राहील लक्षात. आता रंग कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. रंग पांढरा शुभ्र आहे. शरीर गोलाकार आहे. शरीर कसं? सगळं गोलाकार आहे. दिसतंय ना, सगळं गोलाकार दिसतंय ना. झालं. मग आता तुम्हाला दिसतंय रंग कसा? पांढरा शुभ्र आहे. या सगळ्या गोष्टी जे दिसतंय तेच आहे. वेडॉट्स पांढरा शुभ्र, वेडॉट्स शरीर गोलाकार, वेडॉट्स. या डॉट्सचं बघा, डॉट्स जे लिहितो आपण हे असं लिहितो, बरोबर. हे डॉट्स आहे, आपलं डॉट आहे, डॉट. ठीक आहे. डॉट्स आहे. डॉट कसा आहे? गोलाकार आहे मित्रांनो, गोलाकार. मग वेडॉट जात कशी आहे? गोलाकार आहे. झालं. राहील ना लक्षात? वेडॉट जात कशी म्हटलं तर गोलाकार आहे, गोलाकार. शरीर कसं? गोलाकार. लक्षात राहायला पाहिजेत. IMP आहे. असं कुठं सांगितलं का मी गोलाकार आहे म्हणून? अजून दुसरं नाही, अजून तरी नाही. वेडॉट्स ही जात कशी? गोलाकार आहे, अमेरिकन प्रकार आहे. कलर पांढरा शुभ्र आहे. एवढी मोठी कोंबडी पांढरा शुभ्र दिसतंय ना, गोल गोल. पिसे अंगाला चिकटलेली आहे. गोलाकार आहे म्हणून माहिती आहे, अशी दळलेली गोलाकार अशी चिकटलेली आहे. तुरा आखूड बसका आहे. तुरा जो आहे ना एकदम आखूड आणि बसका आहे.
मुख्य उपयोग मांसासाठी होतो. वेंडॉट्स मांसासाठी प्रसिद्ध जात आहे, भारी जात असल्यामुळे. 4 किलो नराचं वजन आहे मित्रांनो, 3.5 किलो मादीचं वजन. आता भारी जाती जवळपास सारख्या वजनाचे आहे. 180 वार्षिक अंडी उत्पादन याचं आहे. तुम्हाला फक्त वजन लक्षात ठेवायचं आहे. अंडी उत्पादन असलेल्या जातीचं अंडी उत्पादन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा प्लाय माउथ रॉक. रॉक आपण काय म्हटलं, रॉक. अमेरिका कसं रॉक आहे, कसं आहे रॉक आहे. राहिलं अमेरिकन प्रकार, राहिलं लक्षात. हा, आता हे सगळी वजनदार जात म्हणजे भारी जात आहे. प्लाय माउथ रॉक कशी भारी जात आहे. भारी जात म्हणजे मांसासाठी उत्पादन आहेत. अमेरिकन प्रकार तुम्हाला हे लक्षात राहिलं. वजनदार भारी जात आहे म्हणजे वजनदार जात आहे, भारी जात आहे असं पण इथं राहिलं असतं. भारी वजनदार हा प्रकार तुमचा हाय पॉइंट लक्षात राहिला. आता दुहेरी उपयोगाची जात आहे, वजन पण जास्त आहे, अंडी पण उत्पादन ठीकठाक आहे. मुख्य उपयोग कशासाठी, मांसासाठी. वजनदार आहे म्हणून मांसासाठी, हा पण पॉइंट ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे. ठीक आहे. शरीर लांब व रुंद आहे, छाती भरदार आहे, राखाडी पांढरी पिसे, हे महत्वाचं आहे. राखाडी पांढरी पिसे दिसताय ना तुम्हाला, राखाडी पांढरी पिसे ऍश कलर सारखी राखाडी पांढरी पिशी आहे. तुरा लालच आहे, तुरा लालच आहे. आतापर्यंत आपण तुरा लालच बघितलाय. ठीक आहे. हे कोंबडी राहील कोणती, फ्लाय माउथ रॉक. रॉक 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 म्हणजे काय हो, रॉक म्हणजे काय होत असते, दगड. काय होत असते, दगड. आणि दगडचा कलर कसा असते, जवळपास असाच असते ना, असते का नाही, असाच असते ना. दगडाचा कलर पांढरा असते का, तुम्हाला आता आपल्या रिजन मधलं बरं का, आपल्या रिजन मध्ये जो कलर आहे तो जवळपास असाच आहे. त्यामुळे रॉक म्हणलं कलर सुद्धा असाच पकडायचा. रॉक म्हटलं तर अमेरिका विचार करायचं. रॉक म्हटलं तर वजनदार राहते. रॉक रॉक दगड जे आहे तर ते वजनदार राहते. वजनदार आहे म्हणजे मांसासाठी आहे. राहिली लक्षात. डन. सगळे पॉइंट तुमचे क्लिअर. डन आत डन. आता 4 किलो वजन. आता वजनदार ज्या कोंबड्या आहे, भारी ज्या कोंबड्या आहे, मांसाच्या ज्या कोंबड्या आहेत त्या सगळ्या जवळपास 4 किलो वजनाच्या आहे. ठीक आहे. आता 4 किलो नराचं वजन, 3.5 किलो मादीचं वजन, 180 अंडी उत्पादन, 150 ते 180 पर्यंत जात असते. डन. पुढे बघा. आता दुग्गल जात. दुग्गल जाताची तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितली होती, समजले. दुग्गल जात म्हणजे काय, दुग्गल जात म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला एक म्हणजे संकर करू करू 3ऱ्या 4थ्या पिढीनंतर एखादी नवीन जात उत्पादित करत असते आणि ती जात एखाद्या आपल्या विशिष्ट ब्रँड नेमनं ती मार्केटमध्ये आणत असते. परंतु ती मार्केटला सांगत नाही ती कोणत्या जातीपासून तयार झालेली आहे, ते गुपित ठेवत असते. ते सगळे म्हणजे दुग्गल जात. आता मी जेवढं सांगितलं ते सगळे पॉइंट इथंच आहे मित्रांनो. हे सगळे पॉइंट तुम्हाला इथं टाकलेले या सगळ्या कन्सेप्टचे. याच्या बाहेर तुमचा मी सांगितलं, याच्या बाहेर तुमचा एक पण प्रश्न जाणार नाही. शुद्ध जात नाही. कशी का नाही, कारण 2-3-4 पिढ्या झाल्यानंतर 3-4 पिढ्यानंतर तुम्हाला जे जात मिळत आहे ते शुद्ध राहणार का, अजिबात नाही. त्यामुळे शुद्ध जात नाही. 2 जातीच्या संकरणातून तयार झालेली आहे. व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची. का, व्यावसायिक दृष्ट्या मी का बरं असं करतोय, तर मला जास्त अंडी उत्पादन पाहिजे, मला जास्त मांस उत्पादन पाहिजे. त्यासाठी मला हे सगळं कारनामे करत आहोत. त्यासाठी मला हे सगळं प्रयोग करून बघायचं आहे. 3ऱ्या 4थ्या पिढीनंतर जी येणारी जात आहे माझ्या ब्रँड नेमनं ती मार्केटमध्ये चालवायची आहे. का, माझं उत्पादन वाढावं, माझ्याजवळ अधिक पैसा यावा, आर्थिक पैसा यावा यासाठी. व्यवसाय कशासाठी करत असते, आर्थिक पैसा येण्यासाठी, म्हणजे जास्तीत जास्त आपण भरभराटीस येण्यासाठी, मूळतः पैसा येण्यासाठी जवळ. ठीक आहे. त्यामुळे त्या सगळ्या उद्देशानं हे सगळं चाललेलं असते. शुद्ध जातीपेक्षा अधिक अंडी उत्पादन, ऑब्विसली त्यांना एक चांगलं व्हर्जन पाहिजेत ना, त्यामुळे अधिक उत्पादन असते. अंडी उत्पादन असेल तरी अधिकच राहणार. आता संकरणाची पद्धत गुप्त ठेवली जाते. तुम्हाला सांगितलं ना, काय माझा एवढा वेळ, काय परिश्रम, अजून पैसा सगळा खर्च झालेला असतो. मी कशाला लोकांना सांगत यापासून बनवलेली आहे म्हणून, मी माझ्याजवळच ठेवेल ना ते, त्यामुळे ते गुप्त असते. भारतात मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. ठीक आहे. दुग्गल जात समजली. आता दुग्गल जातीच्या मग मित्रांनो कोणत्या कोणत्या अशा जाती आहेत ज्या दुग्गल जाती आहे, तर त्या बघा. भारतामध्ये प्रमुख व्यापारी दुग्गल जाती आहे. हाय लाईन. हाय माझा एखादा व्यवसाय आहे, माझ्या व्यवसायातून मी ती एखादी दुग्गल जात तयार केली, म्हणजे हाय एकदम उच्च स्तरीय हाय लाईनची जात तयार केली. नाव सुद्धा लक्षात राहिलं, हाय लाईनची जात आहे म्हणून हाय लाईन तुमच्या लक्षातच राहिलं. हाय लो करेल का हो, कोणी लो जात करेल का, नाही ना. इथूनच तुम्हाला समजायला पाहिजे हाय वरून. हाय लाईनची जात आहे ती, म्हणजे त्यांची जात आहे हाय लाईनची, पण ती हाय लाईनची जात दुग्गल जात आहे. नंतर अर्बर एकर. अरबो खरबो रुपये कमवण्यासाठी मी अर्बर एकर तयार केली. कोणती जात, अर्बर एकर. मला काय करायचं आहे, आता मी व्यावसायिक असल्यामुळे मला ते अर्ब रुपये मिळवायचे आहे, त्यामुळे मी ती अर्बर एकर जात तयार केली. एवढं सोपं. त्यामुळे अर्ब खरब मिळवायचे आहे, यासाठी अर्बर एकर जात. कोणती, दुग्गल जात. आता बॉम्ब कॉक,
मार्केटमध्ये मित्रांनो असा बॉम्ब टाकलाय मी, मार्केट धुस्स, मार्केट शांत, फक्त आपलीच जात बॉम्ब कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. आपली अशी बॉम्ब आलाय मार्केटमध्ये, असा बॉम्ब आलाय की बॉम्ब कॉक अशी जात आली की मार्केट शांत, फक्त आपलाच गाजावाजा म्हणजे बॉम्ब कॉक. ही दुग्गल जात आहे. राहील लक्षात. आता हाऊंड व्हाईट, हाऊंड व्हाईट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता बघा प्रीमियर्स, हॉर्नबर्स, प्रीमियर्स, सगळ्या प्रीमियर गोष्टी या महागड्यात असतात. प्रीमियर्स घ्या म्हणते. प्रीमियर्स राहिलं का थोडंसं महागडं उच्चस्तरीय वाटतं ते म्हणजे प्रीमियर्स. हे दुग्गल जात आहे. याच्यावरून या प्रीमियर्स वरून तुम्हाला लक्षात राहतील ती दुग्गल जात आहे म्हणून. आता राणी शोर, राणी शोर, आता आपल्या कोणत्या जाती राहील? कमला, यमुना असल्या जाती राहील, पण यांची राणी राजा असंच एकदम म्हणजे क्वीन, राणी शोर, क्वीन. यांना हाय स्तरीय उच्चस्तरीय जात काढायची म्हटल्यावर मार्केट एकदम शांत करायचं म्हटलं राणी. राहील लक्षात. राणी शोर सगळ्याच्या जात 3 आणि 2 5 पाचही जात तुम्हाला लक्षात ठेवलेल्या. फक्त हाऊंड व्हाईट हे जात एक मनानं काहीतरी लक्षात ठेव. हाऊंड व्हाईट, ठीक, असं काहीतरी लक्षात ठेवून द्यायचे. सगळ्या जाती तुम्हाला जबरदस्त पद्धतीने मी लक्षात ठेवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला बॅच बद्दल विचारायचं असेल तर तुम्हाला ते पोस्टर दाखवतो, तिथून तुम्ही ते आपली सगळी बॅच वगैरे परचेस करू शकता. ठीक आहे. आता बघा आपली जी बॅच आहे जबरदस्त बॅच आहे, कारण 1499 ची फीज सध्या खूप कमी आहे. अजून वाढेल 200 ऍडमिशन झाल्यानंतर. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घ्या. जिल्हा परिषद साठी पण चालेल, पशुधन विभागाची जी आहे ते पशुधन विभागासाठी म्हणजे एमपीएस साठी पण ही बॅच चालणार आहे. सगळं इथं मी दिलेलं आहे. फीचर, लेक्चर, शॉर्ट नोट्स, प्रत्येक लेक्चर नंतर शॉर्ट नोट्स आहे, लेक्चरची पीडीएफ आहे, लेक्चर सोबत टेस्ट आहे. हा, टेस्ट लावलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय अगोदर समजून घ्यायचं आहे लेक्चर मध्ये काय झालं काय नाही, तुमच्या डोक्यामध्ये भरणार आहे लेक्चर थ्रू. लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये गेलंय का ते सगळं मग तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला पीडीएफ मिळेल. लेक्चरची पीडीएफ राहणार आहे, पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला लेक्चरची. त्या लेक्चरच्या पीडीएफ न तुम्हाला रिव्हिजन होणार आहे. एकदा तुम्ही सगळं डोक्यामध्ये घातलं मग रिव्हिजन करायचं. मग रिव्हिजन झालं तुमचं, हे रिव्हिजन झालंय तुमचं. मग रिव्हिजन झाल्यानंतर शॉर्ट नोट्स ठेवायची. शॉर्ट नोट्स न पुन्हा तुम्हाला अधिकचं रिव्हिजन होणार आहे, लवकर रिव्हिजन होणार आहे. आता समजा 20 पेजेसची नोट्स असेल तर तुमचं 2 पेजेस मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळणार आहे. हे सगळं झाल्यानंतर हे तुमच्या डोक्यामध्ये गेलंय, रिव्हिजन झालंय, बसलंय. मग आता ते अप्लाय करण्यासाठी आपण टेस्ट देतोय. अप्लाय करायचं आणि टेस्ट मध्ये जायचं, अप्लाय करायचं. माझं काय चुकतंय, किती बरोबर आहे, मला समजलं की नाही लेक्चर, हे सगळं त्या मार्क्स वरून दिसेल. शेवटी आपल्याला मार्क्स घ्यायचे आहे मित्रांनो, त्यामुळे टेस्ट लई गरजेची आहे. ठीक आहे. प्रत्येक लेक्चर नंतर तुम्हाला टेस्ट मिळणार. आता व्यक्तिगत मेंटॉरशिप म्हणजे पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे काय, तुम्हाला माझा डायरेक्ट फोन जाणार, मित्रांनो अभ्यास झाला का मित्रा? हा. डॉक्टर साहेब अभ्यास झालाय का? हा. झालाय का मॅडम? हा. किती झाले, किती लेक्चर झाले, किती लेक्चर बघितले, किती मार्क्स येते प्रत्येक टेस्ट मध्ये? मग तुम्हाला एवढेच मार्क्स काय येतंय? समजा 50 मार्काची टेस्ट आहे, तुम्हाला 40 मार्क्स आले, मग 10 मार्क्सचा डिफरन्स का राहतो? याच्या लेक्चरच्या बाहेर तुमची टेस्ट राहत नाही, लेक्चरच्या बाहेर तुमचा एक पण प्रश्न जात नाही, मग तुम्हाला पैकीच्या पैकी का नाही मिळत? यासाठी आपण सुधारणा करण्यासाठी तुम्हाला तिथे मेंटॉरशिप मध्ये गाईड करत असतो. ते म्हणजे काय? व्यक्तिगत मेंटॉरशिप. होमवर्क म्हणजे काय? हे जे तुम्ही लेक्चर ऐकलेलं असतं ते सगळं तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं असतं, तुमच्या हँडरायटिंग मध्ये जे जे आठवते ते सगळं न पाहता ते लिहिल्यानंतर खाली एक रेघ ओढायची. खाली तुम्हाला आता जे आठवलं नव्हतं ते सगळं पाहून लिहायचं असते. पुढे चालून मग तुम्हाला जे आठवलं नाही त्याच्यावरच मग रिव्हिजन करायचं. जे आठवलं ते तुम्हाला आठवणारच असतं पुढे चालून. त्यामुळे ते तुमची आता एक समजा 5 महिन्यांना जरी एक्झाम राहिली तर तुम्हाला ते आठवणारच. त्यामुळे ते होमवर्क आपलं लई जबरदस्त. ग्रुप डिस्कशन तर चालूच राहणार तुमचं. रोज तुमच्यावर डिपेंड आहे डिस्कस करणं. तुमचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये ग्रुप डिस्कशन. रिझल्ट देणारी बॅच आहे. हो, ओरिजिनल रिझल्ट देणारी बॅच आहे. हे सगळं आहे. आता हे ऍप्लिकेशन आहे आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं. इथे जायचं आणि या ऍप्लिकेशन वरून तुम्हाला ती बॅच परचेस करता येणार आहे. इथे नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे, तिथून पण तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. डन. आपली यवतमाळ इथे अकॅडमी आहे, इथून सगळ्या महाराष्ट्राभर म्हणजे आपलं सगळं झाडं पसरलेलं आहे असं सुद्धा म्हणता येते. ठीक आहे. धन्यवाद. थांबतो आता. सबस्क्राईब नसेल करत करून घ्या. धन्यवाद.